नमस्कार. मी अशोक सोनवणे सुजान पालकत्व या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आजचा विषय आपला खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला अनेक चुकीच्या सवयी लागलेल्या आहेत. या चुकीच्या सवयी सोडायच्या असतात, परंतु या चुकीच्या सवयी आपल्याकडून सुटत नाही आहेत. तर का सुटत नाही आहेत, या सवयी आपल्या मेंदूमध्ये कशा निर्माण होतात, या सर्व गोष्टीवर आज आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे. तर चला मग आपण प्रत्यक्ष विषयाला हात लावूया आणि सवयी कशा लागतात हे आपण समजून घेऊ. बघा, कोणतीही सवय आपल्याला कशी लागते, त्याची प्रोसेस काय असते हे आता आपण समजून घेऊ. आपण कोणत्याही गोष्टीला ऐकतो किंवा डोळ्यांनी पाहतो, मग त्यावर आपण विचार करतो, चिंतन करतो आणि त्यांच्यानुसार आपण हळूहळू कुठेतरी कळत नकळत मेंदू स्तरावर आणि प्रत्यक्ष सुद्धा अनुकरण करीत असतो. मग या अनुकरणातून वारंवार त्या कृती करण्यातून त्याची आपल्याला आवड निर्माण होते, त्याचे आपल्याला फायदे दिसून येतात किंवा फायदे होतील असा एक आशावाद निर्माण होतो आणि यातूनच त्या कृती पुन्हा पुन्हा होतात. मग एकदा का पुन्हा पुन्हा कृती सुरू झाल्या की त्या कृतीची आपल्याला सवय लागते. मग एकदा घट्ट सवय लागली की आपण सवयीनुसार वागायला सुरुवात करतो. कोणती सवय असो, याच क्रमानं जात असते. आता उदाहरणार्थ कोणतीही सवय घ्या, तंबाखू खाणे सुद्धा असेल. पहिल्यांदा आपण कोणाचं तरी पाहतो, तंबाखू खाल्यावर खूप फ्रेश वाटतं, खूप चांगलं वाटतं असं ऐकतो. मग आपण ते कसे तंबाखू खातात ते पाहून आपण चोळण्याचा प्रयत्न करतो. कसं तोंडात धरायचं त्याचं सुद्धा पाहून आपण अनुकरण करतो. आणि जर ते खाल्ल्यानंतर आपल्याला आनंद भेटत असेल, आपली मानसिकता याच्यातून काहीतरी फायदा होतो असे असेल, तर साहजिकच आहे तंबाखू खाण्याची कृती आपण वारंवार करतो. मग आपल्याला तंबाखूची सवय लागते आणि आता तंबाखू जर नाही खाल्ली तर आपल्याला पचन होत नाही, जेवण व्यवस्थित होत नाही, टॉयलेटला वेळेवर जात नाही. हे तंबाखूचे परिणाम असतात. मेंदू स्तरावर सुद्धा अशा सवयी लागत असतात. कोणतीही शारीरिक कृती किंवा मानसिक कृती ही मेंदूमधील न्यूरॉनच्या जोडण्यातून निर्माण होत असते. मग सुरुवातीला काय होतंय, एक न्यूरॉन्स उजळणीतून दुसऱ्या न्यूरॉन्सला कनेक्ट होतो, त्यामधून आपण ऐकतो, पाहतो, ते करावंसं वाटतं. मग जेव्हा आपण प्रत्यक्ष कृती करतो तेव्हा एका न्यूरॉन्सला अनेक फांद्या फुटतात आणि न्यूरॉनच्या जोडण्या या वाढतात. मग न्यूरॉनच्या जोडण्या वाढल्या की त्याची सवय आपल्या या न्यूरॉनच्या जोडण्यातून मेंदूमध्ये घट्ट लागते. मग कळत न कळत आपली इच्छा असो किंवा नसो, ती सवय आपल्याला त्या सवयीला पूर्ण करण्यासाठी मजबूर करत असते. जसं की आता आपण तंबाखू खाण्याचं उदाहरण घेतलं. जर आपण तंबाखू नाही खाल्ली तर आपल्याला अस्वस्थ होतं, आपल्याला करमत नाही, आपलं मन कुठे लागत नाही. हे कशामुळे होतं? कारण तंबाखू खाण्याच्या ज्या जोडण्या आहेत या न्यूरॉनच्या माध्यमार्फत आपल्या मेंदूमध्ये घट्ट झालेल्या आहेत. मग तो वेळ आला की त्या न्यूरॉनच्या जोडण्या उजळून निघतात आणि तंबाखू खाण्याची इच्छा निर्माण होते. मग ती इच्छा पूर्ण करण्याकरिता डोपामाइन हार्मोन्स आपल्या मेंदूमधून स्त्रावत असतो, तो शरीरामध्ये जातो, मेंदूमध्ये सगळीकडे पसरतो आणि तो चेतना देण्याचं काम करतो. तुला तंबाखू खायचे, तू प्रयत्न कर, यासाठी वारंवार स्फूर्ती पुरवितो. मग आपण तंबाखू खाण्यासाठी असंख्य प्रयत्न करतो. कोणाकडे तंबाखू असेल, कोठून मिळवावे, या सर्व गोष्टीचा आपण विचार करतो, प्रत्यक्ष कृती करतो आणि ती तंबाखू खाण्याचा आपण प्रयत्न करतो. अशीच सवय आपल्याला मेंदू स्तरावर आणि प्रत्यक्ष सुद्धा लागत असते. मग ही सवय आपल्याला एकदा लागली की त्या सवयीचे आपण गुलाम होतो. दारू पिणे घ्या, दारू पिण्याचं सुद्धा असंच होतं. पहिल्यांदा कुठेतरी आपण पाहतो, ऐकतो, मग खूप हे ना दारू पिल्यानंतर रिलॅक्स वाटतं, असं कोणाचं ना कोणाचं ऐकलेलं असतं. मग आपल्याला थोडंसं टेन्शन नाही, चला आपणही दारू पिऊ, चला इतरांसारखी आपणही मौन मजा करू. या सर्व विचारातून दारू पिण्याची एकदा कृती होते. मग ती जर कृती वारंवार झाली तर साहजिकच त्याची आपल्याला सवय लागते. ह्या झाल्या काय आपल्याला दृश्य गोष्टी, परंतु काही अदृश्य गोष्टी अशा असतात किंवा मानसिक सुद्धा कृती अशा असतात की त्याची सुद्धा सवय आपल्याला लागते. उदाहरणार्थ काही व्यक्ती असतात, सतत गाराणी करत असतात, सतत नकारार्थी विचारामध्ये राहत असतात, सतत स्वतःला त्रास करून घेत असतात, सतत चिडचिड करत असतात, किंवा किंवा सतत त्यांच्या मनामध्ये इमोशनल किंवा वाईट विचार येत असतात आणि त्यामुळे त्यांना सतत अस्वस्थ वाटत असतं. हे जरी आपल्याला प्रत्यक्ष बोलण्यावरून, त्याच्या वागण्यावरून दिसत असलं तरी याच्या जोडण्या सुद्धा मेंदूमध्ये न्यूरॉनच्या मार्फत होत असतात. मग 8 तास त्यांचे चांगले जातात, पण एखादी अशी घटना घडली की लगेच ते चिडचिड करणं, स्वतःची गाराणी करणं, सतत त्रासात राहणं किंवा सतत त्यांच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार निर्माण होणं, या गोष्टी त्यांच्या सुरू होतात. हे कशामुळे झालं? कारण आजपर्यंत त्यांनी त्यांच्या मेंदूमध्ये न्यूरॉनच्या जोडण्या त्या प्रमाणात केल्या, त्यामुळे विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली की ते निगेटिव्ह विचारामध्ये जातात, विशिष्ट परिस्थिती झाली की त्यांच्या मेंदूमधून नकारार्थी विचार निर्माण होतात. हे सर्व आजपर्यंत आपल्या मेंदूमध्ये जशा न्यूरॉनच्या जोडण्या झाल्या त्याच प्रमाणात आपला मेंदू काम करत असतो, त्याच प्रमाणात डोपामाइन हार्मोन सुद्धा स्त्रावत असतो. बघा आता
तुम्ही पाहिलेलं आहे, लॉकडाऊनमध्ये असो किंवा इतर ठिकाणी असो, कोणत्याही वेळेस बघा, दारूच्या दुकानासमोर खूप मोठी गर्दी लागलेली असते. तंबाखूच्या पुड्यावर कॅन्सरचे खूप मोठे चित्र पाहण्याची इच्छा होत नाही, एवढे गंभीर चित्र त्यावर टाकलेले असतात. तरी सुद्धा तंबाखू किंवा गुटखा खाणाऱ्याचं आणि दारू पिणाऱ्याचं प्रमाण कमी झालं नाही. हे कशामुळं? कारण त्याची सवय त्यांच्या मेंदूमधून लागलेली असते, न्यूरॉनच्या जोडण्यातून लागली असते. मग ती इच्छा पूर्ण करण्यासाठी डोपामाइन हार्मोन्स आपल्या शरीराला आणि मेंदूला मदत करत असतो. मग डोपामाइन हार्मोन्सला चांगलं वाईट काहीच कळत नाहीये. डोपामाइन हार्मोन्सला जी तुमची इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी ऊर्जा पुरविण्याचं काम करतं. आणि त्या ऊर्जेतून किंवा ते तुम्ही कृती केल्यानंतर त्यातून जो आनंद मिळतो, तो आनंद मिळविण्याचं काम हा डोपामाइन हार्मोन्स करतो. तर काही विद्यार्थी किंवा काही व्यक्तिमत्व पण असे असतात की सतत अभ्यास करायला सुद्धा त्यांचा डोपामाइन त्यांना मदत करतो, सतत व्यवसायात मेहनत करायला सुद्धा त्यांचा डोपामाइन त्यांना मदत करतो. तर काही व्यक्ती अशा आहे की त्यांना वारंवार वेगळ्या चुकीच्या सवयीसाठी सुद्धा डोपामाइन हार्मोन्स मदत करतो. म्हणजे डोपामाइन हार्मोन्स हा प्रत्येक कृतीला चालना देण्याचं, ऊर्जा देण्याचं काम करीत असतो, स्फूर्ती देण्याचं काम करत असतो. मग ते चुकीचं असो किंवा वाईट असो. परंतु कोणतीही सवय, मग ती चुकीची असो किंवा वाईट असो, ती सवय एकदा का आपल्याला लागली की तशी परिस्थिती निर्माण झाली की मग त्या परिस्थितीनुसार आपल्या मेंदूमधून डोपामाइन हार्मोन्स स्रावतो. बघा, ज्या व्यक्तींना सकाळी लवकर उठण्याची, ग्राउंडला जाण्याची, वॉकिंग करण्याची, व्यायाम करण्याची सवय असते, त्यांच्या सर्व क्रिया बरोबर होतात. सकाळी लवकर उठतात, वॉकिंगला जातात, व्यायाम करतात, प्राणायाम, योगा करतात. हे कशामुळे होतं? कारण त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये त्यांच्या मेंदूमधून तो डोपामाइन हार्मोन्स स्रावतो. तो मेंदूमधील इतर सर्व केंद्रामध्ये पोहोचतो, शरीरामध्ये पोहोचतो आणि शरीरातील आणि मेंदूच्या पेशीला चालना देण्याचं काम करतो. त्यामुळं आपल्याला सवयी कशा लागलेल्या आहेत, कशा लागत आहेत आणि कशा लावल्या पाहिजे, आणि या सवयीमधून डोपामाइन हार्मोन्स किंवा आपली इच्छाशक्ती वाढविणारा हार्मोन्स, आपल्याला आनंद मिळवून देणारा हार्मोन्स, हा डोपामाइन हा चांगल्या कामासाठी कसा उपयोगी जास्तीत जास्त आणला पाहिजे, याच्यावर आपल्याला चर्चा करणं खूप आवश्यक आहे. अनेक पालकांचा प्रश्न असतो, अनेक व्यक्तीचा प्रश्न असतो, मला माझ्या ह्या निगेटिव्ह विचारातून बाहेर पडायचं आहे, मला त्रासातून बाहेर पडायचं आहे, मला नकारार्थी विचार माझ्या मनामध्ये आलेच नाही पाहिजे, मला कोणताच त्रास झाला नाही पाहिजे. वारंवार विचार करतात. काही पालक सुद्धा म्हणतात, माझ्या मुलांना टीव्हीवर कार्टून पाहण्याची सवय तोडायची. कार्टून पाहिल्याशिवाय तो जेवत नाही, कार्टून पाहताना तो तोंडामध्ये तसाच घास घेऊन बसतो, लवकर चावत नाही, लवकर गिळत नाही, तासून तास तो जेवण्यासाठी वेळ लावतो. असं का होतं? किंवा काही मुलं मोबाईलवर तासून तास गेम खेळतात. त्या मोबाईल खेळण्याकरिता किंवा ते कार्टून पाहण्याकरिता त्यांची इच्छाशक्ती का एवढी वाढते? कारण त्यांना माहिती आहे की मला जर आईवडिलांना जेवू घालायचं असेल, मला जर रिकामा वेळ असेल, मी जर चिडचिड करत असेल, तर मला माझे आई पप्पा काय करतात, टीव्ही लावून देतात, मोबाईल देतात आणि हे तू कर म्हणून बसतात. मग मुलांना ही सवय कोणी लावली? मग एकदा का ही सवय लावली की ते मिळविण्याकरिता, म्हणजे टीव्हीवरील कार्टून चॅनल पाहण्याकरिता, मोबाईलवरील गेम खेळण्याकरिता आपल्या मेंदूतून डोपामाइन हार्मोन्स स्रावतो आणि तो हार्मोन्स त्या मुलांना ऊर्जा पुरवितो, स्फूर्ती पुरवितो की जा तू टीव्ही लाव, तू मोबाईल घे आणि त्यावर कार्टून पहा किंवा गेम खेळ. बघा, मग आता या लॉकडाऊनमध्ये सुद्धा आपल्या मुलांना नेमका कोणत्या सवयी लागत आहेत? आपल्या मुलाच्या मेंदूमधून डोपामाइन हार्मोन्स हा स्रावतच असतो, परंतु तो कोणत्या सवयीकरिता स्रावतो, कोणत्या सवयीकरिता डोपामाइन हार्मोनचा उपयोग होतो, याच्यावर पालकांना विचार करण्याची गरज आहे. पालकांनाच नव्हे तर स्वतःला, आपल्याला सुद्धा विचार करण्याची गरज निर्माण झाली. का गरज निर्माण झाली? कारण आपल्याला भरपूर वेळ रिकामा आहे, अनेक ताणतणाव आलेले आहेत, आपल्यामध्ये चिडचिड वाढलेली आहे, आपले खटके वाढलेले आहेत, किंवा आपलं स्वतःच्या करिअरकडे, स्वतःच्या व्यक्तिमत्वाकडे, स्वतःच्या सवयीकडे अजिबात लक्ष राहिलेलं नाही आहे. आपण कोणत्या मानसिकतेमध्ये आहोत, आपल्या मेंदूमधून जो डोपामाइन हार्मोन्स स्रावतो हा कोणत्या मानसिकतेकडे जात आहे आणि कोणत्या मानसिकतेकडे गेला पाहिजे, यावर चिंतन करण्याची गरज आज रोजी निर्माण झालेली आहे. बघा, आता का निर्माण झाली, यावर जर बाहेर पडायचं असेल तर काय करावं, यावर आपण थोडासा विचार करूया. बघा, आपल्या मेंदूमध्ये 2 गोलार्ध असतात, एक म्हणजे मेंदूचे 2 प्रकार असतात. हा प्रकार अभ्यासासाठी किंवा त्या मेंदूच्या कार्यपद्धतीनुसार पडलेला आहे. एक असतो उजवा भाग आणि एक असतो डावा भाग. हे 2 गोलार्ध वेगवेगळे स्वतंत्र काम करतात. आपला मेंदूचा उजवा भाग आपल्या शरीराच्या डाव्या भागाला चालवतो, सोबत आपल्या मेंदूचा डावा भाग आपल्या शरीराच्या उजव्या भागाला चालवतो. सोबत डाव्या भागामध्ये तार्किक विचार करण्याचं, निर्णय घेण्याचं, आत्मविश्वास, चिंतन, मनन, प्रयोग करणे, असे वेगवेगळे तार्किक विचारावर, व्यावहारिक विचारावर आधारित केंद्र आपल्या मेंदूच्या डाव्या भागात असतात.
तर उजव्या भागामध्ये इमोशनल असतं, भावनिक विचाराचे केंद्र असतात. जसं की संगीत आहे, कला आहे, क्रीडा आहे किंवा कोणत्याही कला आहेत. या सर्व कला आपल्या मेंदूच्या उजव्या भागामध्ये असतात. आपल्या भावनिक विचाराचं केंद्र सुद्धा मेंदूच्या उजव्या भागामध्ये असते. ज्याला आपण म्हणतो नकारार्थी विचार, ज्याला म्हणतो आपण निर्णय घेऊ शकत नाही, ज्याला म्हणतो आपण त्या व्यसनीला बळी पडलेला आहे किंवा वेगवेगळ्या चुकीच्या सवयी सुद्धा लागलेल्या आहेत. या सर्व सवयी मेंदूच्या उजव्या भागामध्ये निर्माण होत असतात. मग हे दोन गोलार्ध स्वतंत्रपणे काम करतात. मग आपण वारंवार कोणता विचार करतो? माझ्यामध्ये चांगले विचार येतात की वाईट विचार येतात? मला खूप चांगलं फील होतं की वाईट फील होतं? वारंवार आपण स्वतःला किंवा आपल्या मुलांना उजव्या मेंदूच्या भागामध्ये आपण ॲक्टिव्ह ठेवतो. तू टी व्ही बघू नको, तू कार्टून बघू नको, तू अभ्यास कर, तू हे चुकतोय, तू असं करू नको. सर्व सूचना आपल्या मेंदूच्या उजव्या भागात जातात. डाव्या भागात सूचना जातात का? अजिबात जात नाहीत. मुलाला विचार करायला, मुलाला निर्णय घ्यायला, मुलाला स्वतःहून कृती करायला आपण संधी देत नाहीये. त्यामुळं आपली मुलं भावनिक बनत आहेत. विचाराचे म्हणजे त्यांची विचाराची केंद्र ॲक्टिव्हच होत नाही आहेत. त्यामुळं भविष्यामध्ये सुद्धा आपल्या मुलांना वेगवेगळ्या मानसिक किंवा शारीरिक या चुकीच्या सवयी लागण्याची शक्यता वाढत आहे. त्यामुळे ही गोष्ट सर्व पालकांनी किंवा प्रत्येक व्यक्तीने गांभीर्याने घेणं खूप आवश्यक आहे. कसं त्याचा आता आपण थोडासा विचार करूया. बघा, आपला उजवा मेंदू हा फक्त इमोशनल किंवा कलाचा आहे असं समजूया, आणि डावा मेंदू हा विचार करणे, निर्णय घेणे, आत्मविश्वास असणे किंवा पडताळून पाहणे, चिंतन करणे याचा आपला डावा भाग आहे. मग आपण सल्ले कोणत्या भागाला देतो? उजव्या भागाला की डाव्या भागाला? प्रत्येक वेळा बघा, आपण आपल्या मित्राला सुद्धा सल्ला विचारतो किंवा सल्ला घेतो. आपण आपल्या मुलाला तर विचारतच नाही, डायरेक्ट सल्लेच देतो. मग यामुळं आपला मुलाचा किंवा आपला स्वतःचा जो हा डावा भाग आहे, हा डावा भाग ॲक्टिव्ह होत नाही. तो विचारच करत नाही की मी असं केलं पाहिजे, असं केलं तर माझं काय होईल, मग मी कसं करावं. ह्या गोष्टीची सांगड उजव्या भागाला जात नाही. त्यामुळं काय होतंय, जसा सूचना येते तसा उलट काम आपला उजवा मेंदू करतो. तू टी व्ही बघू नको म्हणलं की लगेच मुलाची ती डोपामाइन स्त्राव, टीव्हीचं लगेच चित्र डोळ्यासमोर येतो. मला टी व्ही बघितली पाहिजे ही इच्छा मुलाची वाढते. मग आपण टी व्ही बघायची सूचना द्यायची का? अजिबात नाही, अजिबात नाही. मोबाईलवर गेम खेळण्यानं ते डोळे खूप लाल होतात, डोळ्याच्या शिरा ताणल्या जातात, मानेचे, पाठीचे, खांद्याचे आजार आपल्या मुलाला होत आहेत. तरी सुद्धा मूल तासून तास आपल्या मोबाईलवर बसतात. एवढंच नाही तर अनेक आपल्या समाजामध्ये अशा गृहिणी आहेत की वारंवार त्यांच्यामध्ये निगेटिव्ह विचार येतात. वारंवार ते स्वतःला त्रासात टाकतात. माझ्याच बाबतीत असं का? माझ्याच घरची परिस्थिती अशी का? अनेक असंख्य विचारामध्ये त्यांनी स्वतःला गुरफटून टाकलेलं आहे. हे सर्व विचार मेंदूच्या डाव्या भागात उजव्या भागात येतात. त्यामुळे डावा भाग ॲक्टिव्ह होत नाही. त्यामुळं ह्या विचाराचा पॅटर्न न्यूरॉनच्या जोडण्यातून तयार होतो. म्हणजे अशीच विचार करण्याची सवय आपल्या उजव्या मेंदूला लागते. त्यामुळं आपण परिस्थितीला स्वीकारायला तयार होत नाही किंवा आपल्या सभोवतालचं वातावरण सुद्धा आपल्याला सजेशन देणार, हे असंच आहे, ती तसंच आहे, असे निगेटिव्ह बोलणारे वातावरण आपल्या अशा सवयीमुळे तयार होतं. आणि त्यामुळं आपल्या सवयी ह्या अधिक घट्ट होतात. त्यामुळं आपल्या सवयी सुटायला तयार होत नाही. मग सवयी सुटण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? सवयी सुटण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? आपला डावा भाग कशाचा आहे? विचार करणे, तर्क करणे, चिंतन करणे, आत्मपरीक्षण करणे, निर्णय घेणे, याचं हे आपल्या मेंदूचा डावा भाग काम करतो. मग आपण अशी परिस्थिती तयार केली पाहिजे की आपण स्वतः विचार केला पाहिजे, आपण स्वतःचं परीक्षण केलं पाहिजे, आपण स्वतः निर्णय घेतला पाहिजे. असं जर केलं तर हे दारू पिणे किंवा तंबाखू खाणं चूक आहे की बरोबर आहे? जसं तंबाखू बघेल किंवा जसं मी दारू बघेल तेव्हा लगेच माझा डावा मेंदू काय सांगेल, नको रे बाबा, आजपर्यंत इतिहासामध्ये तंबाखू खाऊन किंवा दारू पिऊन कोणाचं भलं झालेलं नाही, सगळ्याचं वाटोळं झालंय, हा आपला डावा भाग सांगत असतो. त्यामुळं आपण अशी परिस्थिती तयार करावी, समोरच्या व्यक्तीनं किंवा समोरच्या मुलानं विचार करायला मजबूर झाला पाहिजे, विचार केला पाहिजे. आम्ही समुपदेशन करताना किंवा काउन्सिलिंग करत असताना हाच महत्त्वाचा म्हणजे आमचा गाभा आहे की समोरचा व्यक्ती त्याच्या समस्या सोडविण्यासाठी सक्षम झाला पाहिजे. दुसऱ्याच्या कुबड्या घेऊन तुम्ही किती दिवस चालणार? दुसऱ्याची सूचना ऐकून तुम्ही किती दिवस स्वतःचं अस्तित्व तयार करणार? तुम्हाला स्वतःला विचार करायला, अनुमान करायला, तर्क करायला, आत्मपरीक्षण करायला, निर्णय घ्यायला तुमची क्षमता वृद्धी करत झाली पाहिजे. परंतु आपल्याला आजपर्यंत असं होत नाही. त्यामुळं आपला पूर्ण चुकीच्या पद्धतीने आपल्या मेंदूमध्ये न्यूरॉनच्या जोडण्या होतात. आणि सर्वात महत्त्वाचं एक आहे, एकदा का मेंदूमध्ये न्यूरॉनच्या जोडण्या झाल्या की त्या सहसा विस्कळीत होत नाही. त्यामुळं कितीही इच्छा असली तरी आपण त्या मागील आठवणी किंवा चुकीच्या सवयी एकदम सोडू शकत नाही.
समजा मला पोहायला येते, मला गाडी चालवा येते, त्याच्या न्यूरॉनच्या जोडण्यामधून माझी ती सवय पक्की झालेली आहे. मग मी गाडी चालवायची विसरेल का? पोहायचं विसरेल का? मी आता जरी 35 ते 40 वर्षाचा झालो तरी माझ्या बालपणातल्या अजूनही मला आठवणी आठवतात. मला विसरायचे पण अजूनही आठवतात. का होत असं? बघा, जसं जमिनीमध्ये आपण एक बी लावतो, त्यानंतर त्या बीमध्ये एक अंकुर फुटतो, त्याला नंतर 2 फांद्या फुटतात, त्या दोन्हीच्या 4, 4च्या 8 असं मोठा वृक्ष तयार होतो. तसंच आपल्या मेंदूमध्ये सुद्धा ज्या सवयी निर्माण होतात त्या कुठंतरी न्यूरॉनच्या जोडण्यामधून एक न्यूरॉन्स पहिल्यांदा ॲक्टिव्ह होतो, तो दुसऱ्या न्यूरॉन्ससोबत जोडला जातो, त्याला अनेक फांद्या फुटतात, मग त्या न्यूरॉनचा बुचका तयार होतो. आणि त्या बुचक्याचा जो वरचा भाग असतो, जशी की झाडाला नवीन पालवी फुटते, त्या पालवीमध्ये आपण विचार करतो. आणि बाकीचं जे न्यूरॉन्स पेशी आहे त्याला, ज्याला आपण अंतर्मन असं म्हणतो, किंवा ते 10% जो भाग आपला बाह्यमनाचा आहे किंवा न्यूरॉनचा बाह्य भाग आहे, तो बाह्य भाग ॲक्टिव्ह होतो. आणि 90% जो न्यूरॉनचा खालचा भाग आहे की त्याला आपण अंतर्मन असं म्हणतो, तो सातत्यानं काम करत असतो. त्यामुळं आजपर्यंत जसं आपण विचार करण्याचे पॅटर्न आपल्या मेंदूच्या न्यूरॉन्समधून तयार केले आहेत, त्यानुसार आपण विचार करू, त्यानुसार आपल्याला त्या सवयी सुटायला म्हणजे तयार होत नाही. आपण कितीही सोडण्याचा प्रयत्न केला तर त्या आठवणी उजळून निघतात आणि अजून आपण त्या विचारामध्ये जातो. यासाठी प्रशिक्षित काउन्सलरची मदत घेणं खूप आवश्यक आहे. जर तुमचा काउन्सलर हा प्रशिक्षित असेल, ज्याच्याकडे भरपूर ट्रिक्स असतील, तर तुम्हाला या विचारातून सहज तो बाहेर काढू शकतो. सोबतच तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की समुपदेशक किंवा काउन्सलर हा तुम्हाला फक्त मार्गदर्शन करणार आहे, तुम्हाला फक्त दिशा दाखवणार आहे. निर्णय तुम्हाला तुमच्या मेंदूच्या डाव्या भागातून घ्यायचा आहे. तुम्हाला विचार करायचा आहे, तुम्हाला आत्मपरीक्षण करायचं आहे, तुम्हाला स्वतःच्या स्किल वाढवायच्या, सवयी बदलायचे आहेत. त्यामुळे तुम्ही इथून विचार करणं आवश्यक आहे. जोपर्यंत तुम्ही विचार करणार नाही तोपर्यंत बदल होणार नाही. जोपर्यंत तुम्ही तुमच्या मेंदूच्या डाव्या भागाचा वापर जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या इमोशनला बदलवण्यासाठी, सवयीला बदलवण्यासाठी करणार नाही, तोपर्यंत तुमच्या सवयी बदलू शकत नाही. त्यामुळं आपल्या मुलाला सुद्धा सूचना न देता आपल्या मुलानं विचार केला पाहिजे. आपल्या मुलानं स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आपल्या मुलानं स्वतःला चांगल्या सवयी लावण्यासाठी आपल्या डाव्या मेंदूचा वापर केला पाहिजे. यासाठी सर्व पालकांनी प्रयत्न करणं खूप आवश्यक आहे. म्हणजेच कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण आपल्या मुलाला डायरेक्ट सल्ला न देता मुलासोबत चर्चा करावी. आता उदाहरणार्थ, तुमच्या मुलाला खेळायला जायचं आहे. बाळा, तू खेळायला जातोय का? हो. किती वाजता जाणार? किती वाजता वापस येणार? आल्यानंतर तू काय करणार? तू खेळायला लवकर जा, लवकर वापस येणार, आल्यानंतर अभ्यास कर. असं न सांगता आपण आपल्या मुलाला असे प्रश्न विचारावे की आपल्या मुलानं विचार करायला सुरुवात केली पाहिजे, स्वतः विचार करून निर्णय घ्यायला सुरुवात केली पाहिजे, जेणेकरून उजव्या मेंदूसोबत डावा मेंदूचा सुद्धा संतुलित विकास होईल, न्यूरॉनच्या तेवढ्या जोडण्या होतील आणि प्रत्येक गोष्ट तो पडताळून पाहिजे. हे मी केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे याचा विचार आपल्या मुलाच्या वारंवार मेंदूमध्ये होईल. बघा, आतापर्यंत आपण सवयी कशा लागतात, सवयी सोडण्यासाठी डाव्या मेंदूचा वापर कसा करायचा यावर खूप चर्चा केलेली आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. सोबतच तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच्या बाजूला असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा तुम्ही क्लिक करायला विसरू नका, कारण मी प्रत्येक आठवड्यात 3 ते 4 व्हिडिओ पोस्ट करतोय. त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला आलं पाहिजे याकरिता बाजूला असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. एवढंच मी तुम्हाला बोलतो आणि आज येथेच थांबतो. धन्यवाद.